तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरात रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण परिसराचे वातावरण भक्तिमय झाले होते। ढोल ताशांचा गजर आणि जय श्रीरामच्या घोषणांनी शहर अक्षरशः दणाणून गेले होते। या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भगवान श्रीरामाची अत्यंत विलोभनीय आणि आकर्षक मूर्ती, तसेच अश्वारूढ रथामध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता आणि हनुमानाची रूपे साकारलेले लहान चिमुकले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। या बालरूपातील देवदेवतांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। शोभायात्रेचा प्रारंभ राजा भर्तुरीनाथ मंदिरापासून आरतीने झाला। डॉक्टर अर्पणाताई कुटे आणि ठाणेदार नितीन पाटील यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत यावेळी आरती करण्यात आली। त्यानंतर ही शोभायात्रा शहरातील दुर्गा चौक, चौभारा चौक, मानाजी चौक, सावडी चौक व नंतर राजा भर्तृहरी मंदिर येथे या शोभायात्रेची सांगता झाली। या भव्य मिरवणुकीत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली। यामध्ये प्रामुख्याने भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, नगराध्यक्ष गणेश दांडगे, उपनगराध्यक्ष कैलास पाटील, नगर परिषदेचे सर्व आजी माजी नगरसेवक, आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक निलेश शर्मा, प्रेक्षित ठाकरे, सचिन कपले, विशाल पाटील, धनंजय देशमुख, अक्षय देशमुख, अक्षय दळवी, ऋषिकेश देशमुख, प्रवीण भोपळे, सुपेश सराफ, उमेश येऊल, अजय वांडाळे, राजेंद्र हुपेले यांच्यासह जळगाव जामोद शहरातील अबालवृद्ध आणि नागरिक मोठ्या संख्येने या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभागी झाले होते। ही शोभायात्रा शांततेत आणि शिस्तीत पार पडण्यासाठी ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव।